श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, अतिशय सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती ह्या यूट्यूब वाहिनीवरील आजचा व्हिडिओ. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे. चॅनलवर प्रथमच आला असाल किंवा माझा आवाज प्रथमच ऐकत असाल तर चॅनलला आपल्या म्हणजे भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनावर क्लिक करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, सण समारंभ, अगदी संपूर्ण माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलला घेऊन येत असते. अगदी थोडक्यात आणि स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण माहिती मी घेऊन येत असते. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग तुमचा फार वेळ न घेता आपण बघूया हे व्रत कसे करावे, त्याची अगदी संपूर्ण माहिती आणि सोपी पद्धत. एकमध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठणे म्हणजे बघा, ज्या दिवशी महाशिवरात्री आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर म्हणजे पहाटे उठायचं आहे आणि स्नानविधी करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर नंबर 2, ज्यावेळी आपण कपडे परिधान करतो त्यावेळी पांढरे शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, फाटलेले मळके वस्त्र अजिबात परिधान करू नका. त्याचबरोबर आपण घरची देवपूजा करून घ्यावी आणि देवपूजा झाल्यानंतर आपण मनोभावे संकल्प घेऊन मनातील जी काही इच्छा आहे शिवाचे ध्यान करून शिवापुढे सांगावे आणि संकल्प घ्यावा. नंबर 3, घरी किंवा मंदिरात शिवलिंगाची पूजा करावी. बघा, तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. दूध, जल, मध, साखर, तूप हे 5 गोष्टी घेऊन म्हणजे पंचामृताने सुद्धा अभिषेक एकत्रित करू शकता आणि सेपरेटसुद्धा घेऊन करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध, दही ज्यावेळी तुम्ही घ्याल ते फक्त स्टीलच्या भांड्यात घ्या, स्टीलच्या वाटीत घ्या. तांब्याचे भांडे घेऊ नका, कारण की त्याच्यामध्ये तांब्याच्या भांड्याने त्याच्यामध्ये विष बनण्याची प्रक्रिया लवकर होते अशी मान्यता आहे. म्हणून शास्त्रानुसार फक्त या दिवशी दूध आणि दही हे फक्त तांब्या भांड्यामध्ये वापरायचं नाही आहे, स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. त्याचबरोबर अभिषेक ह्या गोष्टींनी करायचा आहे. दूध, जल, मध, साखर आणि तूप ह्या 5 गोष्टींनी अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर बेलपत्र, आघाडा आणि धोत्र्याचे फूल आणि फळ वाहून महादेवाच्या पिंडीची पूजा करायची आहे. हे आपल्या सांब सदाशिव भोळ्या शंकराला अतिशय पवित्र आहे. बघा, निसर्गामध्ये आघाडा आणि धोत्र्याचे फूल आणि फळ हे अगदी लगेच मिळते, कुठेही असते ते. जर तुम्ही शहरी भागात असाल तर तुम्ही विकतसुद्धा घेऊ शकता. तर अतिशय साध्या गोष्टी महादेवाला लागतात. फक्त केतकी या फुलाचं हे फूल आपल्याला महादेवाला व्हायचं नाही आहे. लाल फूल वाहू शकता, पांढरी फुलं आवर्जून व्हायची आहेत. शक्यतो धोत्र्याचेच फूल वाहिलं तरीही चालतं. महादेव भोळे शंकर ह्याने सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. नंबर 4, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा किंवा 11 जपमाळी जर केलात तरीही चालतो. बघा, जेवढे जास्त वेळ तुम्ही नामस्मरण कराल, जेवढे जास्त तुम्ही प्रभूच्या म्हणजे महादेवाच्या जपमध्ये राहाल, तेवढेच तुमचे जे काही व्रत वगैरे आहे ते फळ देतं. बघा, ह्या दिवशी शिवतत्व 1000 पटीने पृथ्वीवर कार्यरत असतं आणि आपले मनोकामनाही पूर्ण करण्याचे खूप खूप चान्सेस असतात. नंबर 5, उपवासाची पद्धत. दिवसभर फलाहार, दूध, फळे, शक्य असेल तर निर्जल व्रत करावे. बऱ्याच भागामध्ये बघा अशा प्रकारे व्रत करतात, पण काहींना जमत नाही. डायबिटीज आहे, बीपीचा त्रास आहे, शुगर आहे आणि काहींना कोणत्याही कारणामुळे जर व्रत करणे जमत नसेल, उपवास करणे जमत नसेल तर तुम्ही फराळ करू शकता. फराळामध्ये तुम्ही शाबूची खिचडी जरूर खाऊ शकता. फक्त ह्या उपवासाला वरवीचा भात म्हणजे भगर अजिबात चालत नाही. तुम्ही बटाटा खाऊ शकता, रताळे खाऊ शकता, पण शक्यतो निर्जल व्रत केल्याने तुमचं जे फळ आहे ते लवकर मिळतं. पण जर जमत नसेल तर अशा प्रकारे करू शकता. नंबर 6, मन शुद्ध ठेवा. इतर कोणाविषयी वाईट
शब्द उच्चारू नका. जिथे वाईट चर्चा चालू असेल किंवा एकमेकाविषयी पाठीमागे काही बोलत असतील तर अजिबात बोलू नका आणि ते ऐकूही नका. अपशब्द उच्चार करू नका. घरामध्ये राग तणतण अजिबात करू नका. चिडचिडपणा करू नका. सतत नामस्मरणामध्ये राहा. नंबर 7, दुसऱ्या दिवशी सकाळी व्रताचे पारण करा. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर आरती पूजा करून व्रताचे पारण करावे. महत्त्वाचा नियम म्हणजे महादेवाच्या पूजेमध्ये पांढऱ्या अक्षता घ्यायच्या आहेत. हळद आणि कुंकू न लावलेल्या पूर्ण पांढऱ्या शुभ्रच अक्षता घ्यायच्या आहेत. नंबर 8, या व्रतामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये शिवकृपेसाठी हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. सर्व भक्तांच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करो ही शिवचरणी आणि स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओची समाप्ती घेते.